हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन क्रमांक 162. विश्वाचे आर्त. भाग 1. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. बाप रखुमा देवीवरू सहज निटू जाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला भावली. त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्मरूप झाले. ते माझ्या जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप माझ्यात कोंदटून गेले. अशा या नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्याला मी पाहिले. याचे मोठे नवल वाटते. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल मला सहजपणे यथायोग्य प्राप्त झाला. माझ्या हृदयात तो ब्रह्माकार होऊन राहिला. प्रास्ताविक. भक्तीचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक सकाम, कामनासहित, वासनासहित भक्ती आणि दुसरी निष्काम, कामनारहित, वासनारहित भक्ती. सकाम भक्त संख्येने बहुसंख्य आहेत. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासाठी धनदौलत कमावणे आणि भौतिक वस्तुजगताचे नाविन्य, वैविध्य, विविधता उपभोगणे हाच आयुष्य जगण्याचा एककलमी कार्यक्रम आहे असे वाटते. यामुळे त्यांना सुखापुढे दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, हाल होत आहेत हे समजतच नाही. ते सुख अत्यल्प आणि अनिश्चित आहे याची त्यांना जाण नसते. त्यांना दुःखरहित, शाश्वत, आनंदमय आध्यात्मिक जीवन असते याचा पत्ताच माहीत नाही. सकाम भक्त भरपूर मेहनत घेतात. भौतिक वस्तुजगताचा उपयोग ते केवळ उपभोग घेण्यासाठीच करतात. ते याच्या इतके आहारी जातात की प्रसंगी यासाठी जीव धोक्यात घालतात. याचा अर्थ जगेन तर त्या उपभोगासह, नाहीतर जगलो नाही तरी चालेल अशी विचित्र भावना असते. आत्मपरब्रह्मामधून उत्क्रांत झालेली सृष्टीलीला साक्षीत्वाने अवलोकन करण्यासाठी आपल्याला परमात्म्याने जन्माला घातले आहे आणि तोच यथाकाळी आपल्याला मृत्यू देतो. याचा अर्थ जन्म आणि मृत्यू यामध्ये तो यासाठी आपल्याला जिवंत ठेवतो असे न केल्यास त्यामुळे आपल्याला शिक्षा म्हणून दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, हाल सोसावे लागतात. या आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव असतो. निष्काम भक्त संख्येने अत्यल्प, नगण्य आहेत. ते भौतिक वस्तुजगताचा उपयोग फक्त देह जीवित ठेवण्यासाठीच करतात. त्यासाठी अत्यावश्यक इतकीच मेहनत घेतात. उर्वरित वेळ ते साधना, उपासना करून दार्शनिक होतात आणि आत्मप्राप्ती करतात. असे सदानंदी, नित्यानंदी, कैवल्यानंदी असतात. अशा भक्तांचे 2 उपप्रकार आहेत. एक, स्वतः निष्काम भक्ती करून मुक्ती प्राप्त करणारे. असे सज्जन, सत्वगुणी, स्वानंदी, आत्मज्ञानी असतात. असे जीवनानंद घेत कोणाच्या अध्यात्नामध्यात प्रभुसेवा करत प्रभूसमोर आणून देईल ते आपले काम बरे की आपण बरे असे आचरण करतात. दुसरे, सर्वांना मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी निष्काम भक्ती करणारे असे सज्जन, सत्वगुणी, स्वानंदी, आत्मज्ञानी असतात. सर्वांना कैवल्यानंद मिळावा यासाठी ते झटत असतात. स्वतःच्या आनंदात सर्वांना सहभागी करतात. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रचाराचे प्रभू विभूचे काम निस्पृहपणे करतात. याचा सुंदर परिणाम म्हणून निष्काम भक्ती इतक्या अत्युच्च पदाला पोहोचते की आपण भक्ती असे काही करत आहोत असा भाव नष्ट होऊन ते सहजच भक्तिमय जीवन जगत असतात. असे भक्तिमय जीवन जगणे हीच जीवनाची अत्युच्च पायरी आहे.
येथे जीवन समजले, उमजले, जाणले. यासाठीच मानवाला अन्य तमाम जीवांपेक्षा महाकुशाग्र बुद्धी, तीव्र आकलनशक्ती, अनन्य कौशल्य, अचाट कल्पनाशक्ती, सुसंगत तर्कशक्ती यासाठी आवश्यक अशा प्रकारचा देह दिलेला आहे. परंतु अन्य जीवांपेक्षा स्वतःमधील अनन्यत्वाचा विचार न करता मानव या सर्वाचा उलटा अर्थ घेऊन बेदरकारपणे नको ते उपभोग घेत जगत असतो. यामुळे मुळातच अत्यल्प नगण्य असणाऱ्या निष्काम भक्तीच्या या दुसऱ्या प्रकारातील संख्या अत्यंत अत्यल्प नगण्य असते. यामुळे बहुसंख्य लोक कैवल्यानंदी जीवन न जगता दुःखमय आयुष्य जगत असतात. हेच मानवी जीवाचे दुर्दैव आहे. परंतु भगवंत श्रींना असे दोन्हीही भक्त प्रिय आहेत. निष्काम भक्त प्रभुकार्य करतात म्हणून ते प्रिय आहेत, आणि दुसरे सकाम भक्त सततच्या दुःखाला यथाकाळी कंटाळतात आणि आपोआप आत्ममार्गी यात्रा आरंभ करतात म्हणून तेही प्रिय आहेत. मानवाला या सर्वांचे आकलन व्हावे यासाठी आपल्या ऋषीमुनींनी उपनिषदांमधून आत्मपरब्रह्माची ओळख करून दिली आणि त्याला प्राप्त का आणि कसे करावे याचे मार्गदर्शन केले. तसेच कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, योगशास्त्र सांगितले आणि या सर्वांचे सार भगवंत श्रींनी भगवद्गीतेमध्ये सविस्तर सांगितले. आता मानवाने दुःखामधून कायम सुटका करून घेण्यासाठी, कैवल्यानंदी जीवन जगण्यासाठी साक्षात्कारी दार्शनिक स्वस्वरूप प्राप्त सद्गुरू शोधावा. त्याच्या पावन मार्गदर्शनाखाली अध्यात्म जाणून घ्यावे. त्याप्रमाणे आचरण करून आपला मालक जो आत्मपरब्रह्म त्याला शरण जावे, त्याची सेवा करावी आणि या ब्रह्मांडामधील 84 लक्ष जीवांची आपली आत्मयात्रा सुफळ संपूर्ण करावी. यालाच जीवन ऐसे नाव आहे. या अभंगामध्ये माऊलींना दुसऱ्या निष्काम भक्तीमधील दुसऱ्या प्रकारचा परोपकारी निष्काम भक्त अपेक्षित आहे. आता या प्रास्ताविकाच्या आधाराने आपण पुढील प्रवचनांमधून या अभंगामधील एक एक चरण समजून घेऊ, मुक्त होऊ आणि आपले हे चिमुकले जीवन समृद्ध करू. हरिओम.